इंधन दरवाढीच्या विरोधात हे आंदोलन होत आहे, काय म्हणणार? महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निर्णय घेतला की ज्या पद्धतीने देशभरामध्ये पेट्रोल डिझेलची दरवाढ सुरू आहे, महागाई वाढत आहे, त्याच्या विरोधामध्ये संपूर्ण राज्यभरामध्ये काँग्रेसच्या माध्यमातून आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे। नागपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आज दरवाढीच्या विरोधात आज पेट्रोल डिझेलची दरवाढ प्रचंड प्रमाणात झालेली आहे। 100च्या पार पेट्रोल डिझेल गेलं। नागपुरामध्ये 111 रुपये लिटर आज पेट्रोलचा भाव झालेला आहे। सर्वसामान्य जनतेचं महागाईमुळे कंबरडं मोडलं आणि अशा स्थितीमध्ये हे सरकार पूर्णतः अपयशी झालेलं आहे। सरकारजवळ कुठलेही धोरणं नाही, कुठल्याही उपाययोजना नाही, फक्त प्रधानमंत्री प्रचाराचं काम करून राहिलेले आहे। विदेश दौरे करतात, जनतेला आव्हान करून राहिले की आपण बचत करा, प्रवास टाळा, आणि मात्र आपल्या स्वतःच्या जबाबदारीतून ते दूर पळत आहे। त्याच्या विरोधामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी हा जनाक्रोश मोर्चा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेला आहे। महिलांना या महागाईचा अरे मोदी हटाओ, अरे मोदी हटाओ, तेल वाढ झाली आहे, पेट्रोल डिझेलचे भाव वाढले, पोरांच्या शाळेची फीज वाढलेली आहे, सिलेंडर महागाई झालेला आहे, सगळं संकट जे हे घर चालवण्या महिलावर आलेलं आहे। आणि परत जे पेट्रोल डिझेलचे भाव वाढलेले आहे आणि आपले मोदी सरकार विदेश टूर करत आहे, याच्यासारखं याच्यापेक्षा दुर्दैव या देशाचं नाही आहे। कशाचा निषेध करतात? घोषणाबाजी, गाजरचा फलक या ठिकाणी आणलेला आहे। महागाई सगळीच झाली आहे ना, भाजीपाला महाग झालेला आहे, डिझेल पेट्रोलचे भाव महाग झालेले आहे, कपडा महाग झालेला आहे, शिक्षण महाग झालं आहे, प्रत्येक गोष्ट महाग झालेली आहे। लहान पोरांच्या दुधापासून सुद्धा याच्यात वाढ झालेली आहे। तर तुम्ही पाहू शकता सगळं संकट महिलावर आलेलं आहे आणि या देशातल्या प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्रीला हटवलंच पाहिजे, कारण हे देश सगळं उद्ध्वस्त करण्याचं काम हे लोक करत आहे आणि फक्त आपला फायदा सोचत आहे, जनतेचा फायदा सोचत नाही, त्याच्यामध्ये जनतेचा बिलकुल विचार करत नाही आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।